हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. ममदापूरमध्ये पत्रकाराशी गैरवर्तन, आयडी कार्ड ओढले, अपमान केला, शिवलिंग साठे यांचा गंभीर आरोप. ममदापूर येथे घडलेल्या घटनेदरम्यान आपल्याशी गैरवर्तन करण्यात आले, तसेच त्यानंतर सोशल मीडियावर बदनामी करण्यात आल्याचा गंभीर आरोप पत्रकार शिवलिंग मच्छिंद्र साठे यांनी केला आहे. शिवलिंग मच्छिंद्र साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार ममदापूर येथे मावा, गुटखा व गोमांस आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर दर्शनाताई काळे यांनी त्यांना दूरध्वनी करून तातडीने घटनास्थळी येण्यास सांगितले. त्यानुसार ते घटनास्थळी पोहोचले असता दर्शनाताई काळे, सना पठाण आणि अलका शेलार यांना काही व्यक्तींकडून मारहाण केली जात असल्याचे त्यांनी पाहिले. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी पत्रकार म्हणून घटनास्थळाचे चित्रीकरण, व्हिडिओ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी काही व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील पत्रकार ओळखपत्र, आयडी कार्ड ओढून घेतल्याचा, तसेच तू कोणता पत्रकार आहेस, तू येथे कसा आलास असा जाब विचारत धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांच्या कपाळावरील निळा टेळा पाहून त्यांना फेक पत्रकार असे संबोधून अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यानंतर त्यांना घटनास्थळावरून निघून जाण्यास भाग पाडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणानंतर 2 ते 3 दिवसांनी सोशल मीडियावर आपल्याविषयी बदनामीकारक पोस्ट व टिप्पण्या करण्यात आल्याचा आरोप पत्रकार शिवलिंग मच्छिंद्र साठे यांनी केला आहे. त्यामुळे स्वतःची पत्रकार म्हणून असलेली ओळख आणि वैधता जनतेसमोर स्पष्ट करण्यासाठी त्यांनी स्वतःचे पत्रकार ओळखपत्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांनी सोशल मीडियावर आपली बदनामी केली आहे त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही पत्रकार शिवलिंग मच्छिंद्र साठे यांनी दिला आहे. ठोकशाही न्यूज 24 साठी श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी संदीप हळनोर. नमस्कार. आज व्हिडिओवर लाईव्ह येण्याचं कारण मी शिवलिंग मच्छिंद्र साठे, मी निर्भीड पोलीस टाइम न्यूज अहिल्यानगर जिल्हा उपसंपादक आहे. जी सोशल मीडियावर तोत्या पत्रकार म्हणून जी माझी बदनामी चालू आहे त्या बदनामीसाठी मी लाईव्ह आलेलो आहे. कारण 8 तारखेला जे ममदापूर येथे जो प्रकार घडला त्या प्रकाराविषयी मी बोलत आहे. कारण ज्यावेळेस आम्ही तिथं ममदापूर याच्याहून येत असताना, कार्यक्रमाहून येत असताना आमच्या दर्शनाताई या ममदापूर येथे गेल्या असता तिथे त्यांना गुटखा किंवा गोमांस आढळून आलं. तर त्यानं मला कॉल केला का इथे असा प्रकार घडलेला आहे, पत्रकार साहेब तुम्ही इथं या. तर त्यानंतर मी तिथं गेलो असता तिथं जाण्याच्या आधी, कारण माझ्या कपाळाला टिळा होता आणि माझ्या गळ्यात आयडेंटिटी होता, पण त्या लोकांना त्या टिळ्याचा राग आला आणि त्यानं मी गेल्या लगेच त्यानं या महिलाला मारहाण करायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर मला सुद्धा माझ्या गळ्यातलं आयडेंटिटी तोडलं का तू कोणत्या याचा पत्रकार आहे दाखव. त्याने ते आयडेंटिटी घेतलं आणि हिसकून त्यानं काय केलं ते त्यांना माहिती. पण मी पत्रकार आहे का नाही हे माझे संपादक, उपसंपादक हे नाशिकला आहे. तर यानं माझी चौकशी करावा का मी पत्रकार आहे का नाही. मी जर पत्रकार नसल, मी जर खोटा असल तर यानं माझ्यावर 100% गुन्हा दाखल करावा आणि मी काय सजा ते देतील ते सजेला मी हे राहीन, पात्र राहीन. माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की जी आमची सोशल मीडियावर बदनामी होत आहे ही कुठंतरी थांबवावी. कारण आम्ही लोक असे नाहीये, आम्ही आत्ता पोतर कोणला 1 रुपयालाही लाजिंदार नाही कुणाच्या. आम्ही आमचं काम इमानदारीने करतो, आम्ही कष्टानं कमीतो, कष्टानं खातो. आमच्या घरी अजूनही येऊन पहा आमची परिस्थिती काय आहे. आम्हाला राहायला घर नाही, आमची एकदम बिकट अशी परिस्थिती आहे. प्रशासनानं घरी येऊन बघावं. माझी एवढीच विनंती आहे का आमचं जर चुकलं असेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करा. मी जर खोटा असेल तर माझ्यावर गुन्हे दाखल करा. पण मी जर खोटा नसेल, ज्यानं माझी बदनामी केली सोशल मीडियाच्या द्वारे, तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल व्हावा ही माझी विनंती.